मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 25 संतवाणी या कवितेचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, संतवाणी म्हणजे संतांनी गायलेले लिहिलेले अभंग। आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले। त्यांनी त्यांच्या वाणीतून कृतीतून अनेकांना मार्ग दाखवले, अनेकांची दुःखे दूर केली। अशाच थोर संतांचे अभंग आपण संतवाणी या कवितेतून अभ्यासणार आहोत। प्रस्तुत अभंगात संत तुकाराम म्हणतात, अर्थेविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया। तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलो नका। मुलांनो, या ठिकाणी संत तुकाराम म्हणतात, अभ्यास करत असताना आपण करत असलेल्या अभ्यासाचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे। अर्थ समजून न घेता फक्त पाठांतर करणं म्हणजे पोपटपंच आहे। शब्दांचा अर्थ समजून घेऊन आपण शब्द उच्चारले, शब्दांचे अर्थ जाणून घेतले आणि नंतर अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने अभ्यास केल्याचं समाधान आपल्याला मिळते। पुढे तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान किंवा परिपूर्ण माहिती असल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल आपण बोलू नये। कोणत्याही विषयाचा संपूर्ण अभ्यास न करता, अर्थ समजून न घेता तो विषय चार चौघात न बोललेलेच बरे। मुलांनो, लहान थोरांनी ऐकावा असा महान उपदेश या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। पुढचा अभंग पाहूयात। पुढचा अभंग आहे संत चोखामेळा यांचा। आपण आधी अभंगाचे वाचन करूयात। ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे। चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। मुलांनो, या ठिकाणी संत चोखामेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। डोंगा म्हणजे वाकडा। ऊस जरी वाकडा असला तरी त्यामधील रस गोडच असतो। काय भुललासी वरलिया रंगा म्हणजे बाह्य रंगावर का भुलता, असा प्रश्न इथं संत चोखामेळा यांनी केलेला आहे। नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे। जळ म्हणजे पाणी। नदीचा मार्ग जरी वाकडा तिकडा असला तरी त्यामधील पाणी पवित्रच असते। काय भुललासी वरलिया रंगे म्हणजे बाह्य रंगावर का भुलता, असा परत प्रश्न इथे संत चोखामेळा यांनी केलेला आहे। चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा। संत चोखामेळा म्हणतात, मी बाह्य रूपाने किंवा जातीने डोंगा असलो तरी, या ठिकाणी डोंगा म्हणजे कमी दर्जाचा असलो तरी माझा भाव, माझं मन शुद्ध आहे। देवभक्ती, या ठिकाणी भावाचा अर्थ आपण देवभक्ती असा सुद्धा घेऊ शकतो। देवभक्ती सुद्धा माझी शुद्ध आहे, असे या ठिकाणी संत चोखामेळा म्हणतात। मुलांनो, या अभंगातून संत चोखामेळा यांना आपल्याला सांगायचं आहे की केवळ बाह्य सौंदर्यावर किंवा वेशभूषेवर न जाता माणसांच्या मनातील खरा भाव, निस्वार्थ प्रेम ओळखावे। देवसुद्धा भक्ताचे बाह्य रूप पाहत नाही तर भक्ताची भक्ती पाहतो। जर मनातील भावच खोटे असतील तर बाह्य रूपाला काहीच अर्थ उरत नाही,
असे या ठिकाणी संत चोखामेळा यांना आपल्याला सांगायचे आहे. आणि हे सगळं पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्याला उसाचा, नदीचा आणि शेवटी स्वतःचं सुद्धा उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मुलांनो, पुढचा आणि या कवितेतील शेवटचा अभंग संत शेख महमद यांनी लिहिलेला आहे. आपण या अभंगाचं वाचन करूयात. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन, शेख महमद अहविंद, त्यांचे हृदयी गोविंद. मुलांनो, अतिशय सुंदर असा हा अभंग आहे. आपण ह्या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. या अभंगामध्ये संत शेख महमद सांगतात की ईश्वर भक्ताला भेटायला जाताना जातपात किंवा सोवळे ओवळे पाहत नाहीत, कारण ईश्वराची कृपा त्या भक्तावर अनंत असते, निखळ असते. आणि हे समजून देताना संत शेख महमद काही उदाहरणे देतात. जसे की केतकीच्या झाडाला काटे असले तरी त्याच्या आतमध्ये सुगंधी केवडा जन्मतो. अशाच पद्धतीने फणसाच्या अंगावर काटे असले तरी त्याच्या आतमध्ये अमृतासारखे गोड रसाळ असे गरे असतात. नारळ वरून कडक कठीण असला तरी आतमध्ये पाणी असतं. पुढे संत शेख महमद परमेश्वराला साथ घालतात आणि म्हणतात, मी सुद्धा कदाचित वंदनीय नसेल, पण माझ्या अंतर्मनात सदैव गोविंदाचे स्मरण चालू असते, परमेश्वराचे नामस्मरण चालू असते. मुलांनो, वरकरणी बाह्यरूप कसेही असले तरी, म्हणजे बाहेरून आपले रूप कसेही असले तरी, अंतःकरणामध्ये भक्तीचे प्रेम असल्यास, भक्तीचा भाव असल्यास आपल्या हृदयामध्ये ईश्वराचा वास नक्कीच असतो. अशी शिकवण या ठिकाणी संत शेख महमद देतात. थोडक्यात संत शेख महमद यांचा अभंग बाह्यरूपापेक्षा अंतर्गत भक्तीला जास्त महत्त्व देतो. मुलांनो, संतवाणी कवितेमधील सर्वच अभंग तुम्हाला नक्कीच समजले असतील. या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.